नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. रात्र बरीच झाली होती. अपर्णा शांतपणे कायराची कथा ऐकत होती. खूप वर्षांनी कोणीतरी जवळचं भेटले, जी भावना कायराच्या मनात होती ती खुलेपणानं आपलं मन मोकळं करत होती. कायरा, तुझं जीवन हे कल्पनेच्या पलीकडलं आहे. किती सहन केलंयस तू. अजून तर तू काहीच ऐकलेलं नाहीस. पुढे खूप काही आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आज मी तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलंय. यापुढेही खूप काही घडलंय. निश्चितच ते मला समजून घ्यायला आवडेल, पण आता खूप रात्र झाली आहे. मला निघावं लागेल. अगं थांब इकडेच मुक्कामाला. उद्या जा घरी सकाळी. राहिली असते ग, पण नवनीतला ती आवडणार नाही. कायरा हसली. अगं किती घाबरतेस नवऱ्याला. घाबरत नाही ग. हवं तर तू याला प्रेम म्हणू शकतेस. खरं पाहिलं तर प्रेमामध्ये हे गोंडस नाव आहे. या प्रेमाच्या आत प्रत्येकाचा स्वार्थ हा दडलेला असतो. कायरा, तुझा अनुभव वाईट असला म्हणजे सगळ्यांचाच अनुभव वाईट असतो असं थोडीच आहे. तरीही तुझा राग मी समजू शकते. अगं पण तसं काही मी म्हणतच नाही. मी तुला वास्तवाची जाणीव करून देते. मी जे काही भोगलंय ते खूप भयानक आहे. पुढच्या भेटीमध्ये तुला मी निश्चितपणे सगळं सांगेन. आता माझी ही उत्सुकता वाढली आहे. आज तू जे काही सांगितलंस त्यावरून तरी मला असंच वाटतंय की तुझं आणि सुनील सर यांचं खूप चांगलं सूत जुळलं होतं. ते खरं आहे. कायरा उदास हसली. काय झालं? मी बोललेलं पटलं नाही का? या प्रश्नाचं उत्तर मी तुला एका शब्दामध्ये नाही देऊ शकत. यासाठी तुला माझी पुढची कथा ऐकावी लागेल. मग तू सांग, कधी भेटायचं आपण पुन्हा? आपण शनिवारी संध्याकाळी भेटूयात. चालेल. अरे हो, शनिवारी मात्र तू संध्याकाळी घरी यायचं नाहीस. इथे मुक्काम करायचंस. हो नक्की चालेल. चल निघते आता. असं म्हणून अपर्णा उठली आणि घरी जायला निघाली. कायरा आपल्या भूतकाळातील अनुभवांच्या हिंदोळ्यावरती अजूनही झुलत होती. खूप वर्षांनी तिनं आपल्या डोक्यातलं ओझं खाली उतरवलं होतं. परिणामी तिला खूप मोकळं वाटत होतं. परंतु तिची अर्धीच कथा तिनं सांगितली होती. साधारणतः तिच्या दुःखाचा शेवट झाला असं वाटत होतं, परंतु पुढे अनेक अनपेक्षित घटना घडत गेल्या होत्या. परिणामी तिचं जीवन हे अनियंत्रित होत गेलं होतं. आता पुन्हा एकदा कधी अपर्णाला भेटून आपल्या दुःखातून आपण मोकळं होतोय असं तिला झालं होतं. अपर्णा जाताच तिला खूप खाली वाटायला लागलं. ती उठली आणि तिनं कपारात ठेवलेली जुनी स्कॉच काढली आणि मग तिनं एकटीनं आपला प्याला भरला आणि ती एक घोट घेऊन स्वतःला रिलॅक्स करू लागली. इकडे अपर्णा गाडी चालवत होती. तिच्या डोक्यामध्ये कायराचेच विचार चाललेले होते. कायराचं आयुष्य किती भयंकर होतं याची तिनं कल्पनाही केली नव्हती. अपर्णा सुखवस्तू घरातील असल्यामुळे तिला सारं काही सहज प्राप्त झालं होतं. अगदी नवनीत सारखा देखणा नवरा तिला सहज मिळाला होता. त्याच्यासोबत तिचं वैवाहिक जीवन देखील फार चांगलं चाललं होतं. परंतु कधी कधी तिला नवनीतचा रागही येत असे. नवनीत तिच्याशी विचित्र वागायचा. तो असं का वागतो याबद्दल तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत होते. युरोपमध्ये राहिल्यामुळे त्याच्या विवाहबाह्य संकल्पना खूपच वेगळ्या होत्या. आपल्याकडे असलेले पारंपरिक नवरा बायकोचं नातं हे त्याला देशी वाटायचं. त्याच्या दृष्टीनं काही गोष्टी या कालबाह्य झाल्या होत्या. त्याच्या सुखाच्या कल्पनाही वेगळ्याच होत्या. त्यातील काही गोष्टी अपर्णाला बिलकुल आवडत नव्हत्या. तशी तीही मॉडर्न विचारांची होती. आपल्या सुखाकडे ती डोळसपणे पाहायची. तिला हवं तसं ती वागायची. तिनं अगदी तिच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत देखील शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचं तिला फार काही वाटत नव्हतं. ती त्यांच्यामध्ये गुंतली मात्र नव्हतीच. तिच्या दृष्टीनं तो एक व्यवहार होता. पण स्वप्नील मात्र तिच्यामध्ये गुंतला होता. स्वप्नील, नवनीत, अपर्णा, कायरा हे सारं गुंतागुंत असलेल्या जीवन नाट्याचा अनुभव घेत होते. विचारांच्या गर्दीमध्ये घर कधी आलं हे तिला कळलंच नाही. तिनं घरामध्ये पाऊल टाकलं तेव्हा लक्षात आलं, नवनीत तिची वाटच पाहत बसला होता. मॅडम, बराच उशीर केलात. मला तर वाटलं की आज तिकडेच मुक्काम आहे की काय. होताच, पण म्हटलं नको.
तू घरी एकटाच आहेस? नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही, मला एकटं राहण्याची सवय आहे. बरं, जेवलास का? हो, आत्ताच थोडं खाल्लंय. पण तू सांग, तू कुठे अडकली होतीस? अरे, मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, कायरा म्हणाली. खूप दिवसांनी भेटलो आम्ही, मग आमच्या बऱ्याचशा कॉलेजच्या गप्पा निघाल्या. त्यातच वेळ कधी गेला कळलंच नाही. नवनीत शांतपणे बसून ऐकत होता. काय झालं? पटलं नाही वाटतं? नाही, तसं काही नाही. मग चेहरा का उतरलाय? अगं, किती वेळ झाला, मी एकटाच आहे, कंटाळा आला होता मला. आता मनामध्ये विचार यायला लागला होता की आता बाहेर पडावं आणि मद्यप्राशन करावं. यावर अपर्णा काहीच बोलली नाही. ती शांतपणे त्याची रिॲक्शन निहाळत होती. चल, फ्रेश हो, मी तुझी वाट पाहतोय, असं म्हणून नवनीत बेडरूममध्ये गेला. ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये शिरली आणि तिनं साडी वर करून बदलली. फ्रेश होऊन ती गाऊन परिधान करून बेडरूममध्ये शिरली. आतमध्ये शिरताच तिला दिसलं की नवनीत नागडा होऊन बेडवरती बसला होता. त्याच्या बाजूला डोळे झाकायची काळी पट्टी होती. हे काय, आज तुझा वेगळाच मूड दिसतोय. अगं, तुझी वाट पाहून मला कंटाळा आलाय. आज काहीतरी नवीन करूयात. आता आणखीन काय नवीन करायचं? दररोज तर आपण तेच करतो. यावरती तो हसला. आपण एक नाटक खेळूयात. या नाटकामध्ये मी तुझा मालक असेल आणि तू माझी गुलाम. मी सांगेल तसं तुला करावं लागेल. तिला हे आवडलं नव्हतं, परंतु तो पहिलाच नाराज होता. त्यात आणखी त्याला निराश करणं तिला योग्य वाटेना. ती मुद्दाम हसली. पण या खेळात मजा आहे ना? तू खेळून तर पहा. तो क्रूरपणे हसला. मग मालक सांगा, मी तुमची काय सेवा करावी? नवनीत तिला निहाळत म्हणाला, आधी कपडे तर काढ आणि माझ्यासाठी डान्स कर. मग तिनं अंगावरचे सगळे कपडे उतरवले आणि त्याच्यासमोर आज्ञाधारकाप्रमाणे उभी राहिली. आता सांगा, कोणत्या गाण्यावरती डान्स करू? तो विचारात पडला. त्याने म्युझिक प्लेअर ऑन केला. कुठलंसं मध्य आशिया देशातलं मदमस्त धोन वाजायला लागलं. अपर्णाचं अंग एखाद्या नागिनीसारखं सळसळत होतं आणि नवनीत उत्तेजित होऊन तिच्याकडे पाहत होता. ती बेली डान्स करायला लागली आणि तो तिच्या अंगावरती ओढला गेला. अचानक त्यानं म्युझिक प्लेअर बंद केला तशी ती थांबली. आतापर्यंत डान्स करताना तिलाही एक वेगळंच सुख मिळत होतं. मग नवनीत तिच्याकडे आला आणि त्यानं तिच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधली. काय होतं हे तिला कळत नव्हतं. तिच्यासाठी हा नवीनच प्रयोग होता. आता पुढे काय होणार याची हुरहुर तिच्या मनाला जाणवत होती. तो आवाज न करता मागे सरकत गेला आणि मग त्यानं म्युझिक प्लेअर ऑन केला. तिच्या अंगामध्ये आता पुन्हा एकदा चेतना निर्माण झाली आणि ती नृत्य करायला लागली. आता तिची पावलं लयबद्ध तालामध्ये पडत होती. तिचा आकारबद्ध शरीर, कमर लयबद्धपणे हेलकावी घेत होती आणि नवनीत तिला खेळण्यासाठी आतुर झाला होता. तर मग मित्रांनो, आता पुढे काय घडेल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.